रसिका, will you marry me? Yes, I will marry you, sir. रसिका, सगळं चांगलं आहे, फक्त सर नको म्हणूस प्लीज. मी कसं तुला लाडाने रस्सू म्हणत असतो, मला म्हण ना काहीतरी लाडाने. ऍक्च्युली मी पण तोच विचार करत होते सर, पण काय म्हणू मी. काहीही म्हण. मी तुम्हाला थुथू म्हणू. नाव पृथ्वी के माझं, मला लाडाने पृथू म्हण. थुथू का म्हणशील तू मला? ऍक्च्युली मी पृथूच म्हणणार होते, पण पृथू दोन्ही किळसवाणे शब्द एकत्र आल्यासारखं वाटलं सर. पृथू म्हणून म्हटलं थुथूच म्हणूयात. तुला थुथू पेक्षा पृथू जास्त किळसवाणं वाटते? असं नको. ऐक ना, मी लाडाने म्हणतोय ना, लाडाने काहीतरी म्हण. मग मी तुम्हाला पुरपुर म्हणू. पुरपुर. ओके. थुथूला पर्यायी शब्द पुरपूर का काढशील तू? पुरपूर असं नको ना करू. सर मला खूप आनंद झालाय, मी खूप एक्साइट झाले आणि मला तर दुसरं काही सुचत नाही. मी पुरपुरच ऐक म्हणणार आहे. ऐक, मला कळतंय तुझ्या भावनांना पुरपूरच आलाय, पण नको. ऐक, माझं नाव लाडाचं असलं पाहिजे का अपमानाचं? लाडाचं की नाही? Come on, sir. मग काहीतरी छान म्हण किंवा काही म्हणूच नकोस. सर मला ना खूप आनंद होतोय. म्हणजे आपलं लग्न होतंय. मी तुमच्यासारख्या इतक्या टॅलेंटेड माणसासोबत लग्न करणार आहे, माझा विश्वासच बसत नाही I खरं know. तर. बस तू बस तू बस बस. सर मला ना कधी कधी प्रश्न पडतो, तुमची आधीची बायको हा, किती मूर्ख असेल हो ती. म्हणजे एखादी बाई अशी कशी वागू शकते? इतका हँडसम टॅलेंटेड. काय झालं सर? काय रे? माझं म्हणणं होतं की इतका हँडसम टॅलेंटेड माणूस समोर असताना एका अंडीवाल्या बरोबर तिचा अफेअर आहे. म्हणजे इतका चांगला माणूस समोर असताना एखाद्या अंडीवाल्या बरोबर एखादी बाई कशी काय राहू शकते सर? आणि तेही ठीक आहे, तिने काय प्लॅन केला तर ऑमलेट मधून विष घालून तुम्हाला मारण्याचा प्लॅन केला. आणि अंडीवाल्या बरोबर अफेअर होतं ते होतं, वरनं तुमच्या बिल्डिंग मध्ये जो सिलेंडरवाला यायचा त्याच्या बरोबर पण तिचं चालू होतं असं म्हणालात तुम्ही सर. शांत, आपल्याला काय करायचं? शांत, चल चल मला चल चल. कळतच नाही बायका इतक्या मूर्ख. चल, 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 चल. चल, चल. एक्सक्यूज मी, चल, चल. एक्सक्यूज मी. आपण अरे कोण अरे 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 सर? अरे आकृती, तू इथे काय करतेस? माय गॉड, आकृती. माझं नाव ईशा आहे. आकृती तू लग्नानंतर ठेवलं होतंस. कोण आहेत या? अरे चला, निघायला पाहिजे. म्हणजे काय? सर असं काय करताय? काय प्रॉब्लेम आहे? कोण आहेत या? ही बाबा माझी फर्स्ट वाईफ. ओ माय गॉड, म्हणजे अंडीवाल्या बरोबर जिचा अफेअर आहे ती हीच आहे. माय सर, हिच्याकडे बघून असं वाटत नाही हो या आशा असतील. हॅलो. शांत बस, शांत. काय 20 बुर्जीची ऑर्डर आली आहे? चल, 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 चल. 20 प्लेट बुर्जी एकत्र कशी करणार? ठीक आहे ठीक आहे, नाही नाही, ती खालती मोठी कढई ठेवली आहे ना, त्यात कर. हा हो चालेल. ऐक, टेस्टच्या नावाखाली बुर्जी खात बसू नकोस. हा हो लक्षात आहे, घेते मी. 40 क्रेट अंडी घ्यायची आहेत ना उद्यासाठी. घेते डोंट वरी. बघू नको ना तू टेन्शन घेऊ अंड्यांचं. मी आहे ना अंडू. लव यू टू अंडू. ओके ओके बाय. सर तिचं त्या अंडीवाल्या बरोबर कन्फर्म आहे. असू दे असू दे, अंडीवाल्या बरोबर असू दे, पोल्ट्रीवाल्या बरोबर. आपलं काय करायचं? चल चल चल. ते काय झालं ना, आम्ही होलसेलवर अंडी पण विकायला सुरुवात केली आहे. अच्छा. बुर्जीची गाडी आहेच, हा. आता होलसेलवर पण अंडी विकतो. आहे. काय रेट वाढलेत ना अंड्यांचे आजकाल. काय सांगू तुम्हाला. पण आम्ही काय युक्ती केली माहितीये, आमच्या एरियात जो रेट आहे ना त्याच्यापेक्षा 2 रुपये कमी विकतो. म्हणजे कसं होतं की समर मध्ये कमी हीटमुळे कमी खातात ना अंडी, हो. तर मग काहीतरी आयडियाज काढाव्याच लागतात ना आपल्याला. हा, अरे वा, छान 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 आहे. अंड्यांचं तर असलंच पाहिजे. आणि नाईस नाईस नाईस. आम्ही येतो. थँक्यू. एक्झॅक्टली, आपण निघायलाच हवं. काय एवढं? Okay, bye. बाय. सर 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 एकच मिनिट.
एक्सक्यूज मी रसिका ऍक्च्युली मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू सो मच. तुम्ही डिवोर्स घेत म्हणजे तुम्ही सेपरेट झालात म्हणून सरांसोबत मला लग्न करता येतं, म्हणून मला तुम्हाला खूप धन्यवाद द्यायचा. थँक्यू सो मच. लग्न करताय? हो. वा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. हा, thank you. तुम्ही या हा नक्की आमच्या लग्नाला. नको नाही कठीण आहे ना. कसं आहे, आमची बुर्जीची गाडी आहे ना, तर दिवसभर खूप काम असतं, दुसरीकडे कुठे जायला वेळच मिळत नाही. Okay. बुर्जीच्या गाडीवर असतो ना दिवसभर. कसं आहे, आमच्या यांचं अंड्यावर पोट आहे. हातावर पोटे म्हणतात ना, तसं अंड्यावर पोटे. नाही वेळ मिळणार त्यामुळे आम्हाला. अरे वा छान. बरं वेळ नाही ट्राय करा ना मॅम, पण म्हणजे एखाद दिवस ट्राय करा. ऍक्च्युली या समरमध्ये आम्ही 5 दिवसांचं डेस्टिनेशन वेडिंग करायचं प्लॅन करतोय, है ना सर? रस्सू वेट्स पुरपूर ॲट जयपूर. पुरपूर काढ, बाकी सगळं छान आहे. किती गंमत. येस प्लीज या तुम्ही, एखाद दिवस वेळ काढा. तू पुन्हा समर मध्ये लग्न करतोय? हा? येस. विसरलास तू? काय बरं एक काम कर, फक्त घामुळ्यांची पावडर आहे ना, ती कायम जवळ ठेवत जा. शांत बस जरा, शांत बस. का ऍक्च्युली काय नाही रसिका, एवढं बसून बोलण्यासारखं काही नाही. घामोळ्याची पावडर का? अगं याला खूप त्रास आहे ना घामुळ्यांचा, सांगितलं नाहीस तू हिला? अगं काय झालं माहिती, बस ना, आमचं लग्न सुद्धा उन्हाळ्यातच झालं होतं आणि त्यानंतर घामुळ्यांचा यांचा त्रास म्हणजे काय सांगू तुला. रात्री आला ना की बनियन काढून पाठ करून झोपून जायचा. माझी अख्खी रात्र पावडर लावण्यात आणि पाठ खाजवण्यात जायची. मला जरा उन्हाळ्याचा मला होतो फक्त. मला असं केवढा केवढा घाम येतो याला. अगं खूप घाम येतो म्हणून ना बगलेत कांदा घेऊन फिरायचं. काय युक्ती आहे ना, म्हणजे वास घाण येतो ना कांद्याचा, म्हणजे मिठी मारायला पण कसं तरी वाटायचं. त्याच्याने घाम कमी येतो. एक दोनदा तर त्यांनी बगलेतच कांदा फोडला. मला हे झालं होतं, म्हणजे मी असं असं करायला अरे गेलो. आणि असा फोडला आणि मग आरडा काय केला आणि काय बापरे, रस गळला ना तर ते घामुळ्यावर चुरचुरला असेल जरा. नाही एवढं नको, थोडस मला थोडस कशाला मरायला सांगते तेव्हाच. नाही रसिकाचं नाहीये काही, जुनं आहे हे, 4-5 वर्षांपूर्वीचं आहे. काय होतं आता, मला होतो का त्रास मला सांग. आता मला एसीत राहायची सवय लागलेली, आता मला घामोळ्यांचा त्रास होतच नाही. हो की नाही? आता नाही होत. कशाला काढते तू मरायला जुनं. थँक गॉड. एक्झॅक्टली. नाही घामुळ्यांना कसं कळणार ना, पण हे घामुळे असं विचार करणार आहेत का की आता बॉस झालाय, आता एसी वापरतो, आपण नको येऊया बाबा. घरात अजून टॉवेलच घालून असतोस का? मला आवडतं टॉयलवर फिरायला. काय सर तुम्ही टॉवेलवर असता? सो सॉरी सर. नाही का म्हणजे लाज नाही का वाटत सर अरे चांगलं असतं. काहीतरी कॅज्युअल वेअर, नाईट वेअर, काहीतरी टॉवेल वगैरे नाही आवडत? अरे काय नाही प्रॉब्लेम, टॉवेल ओला असतो तो सुकतो फिरता एवढं काय. सर नका कारण नका मॅम. थँक्यू सो मच, तुम्ही मला सांगितलं, नाही तर मला हे कळलंच नसतं ऍक्च्युली. तुम्ही मला अशा छोट्या टिप्स दिल्या तर चालेल मला. काय गणिताचा पेपर आहे मी, कसले टिप्स घेतेस तू? ईशाताईंच्या क्लुप्त्या नावाचं पुस्तक आहे त्यांचं. कशाला मरायला सांगतेस सगळं? कशाला एवढी चिडचिड? मी नाही करत आहे चिडचिड, तू सांगते म्हणून मला चिडायला होत आहे. तू एक काम कर, झोपताना ना मोठा रुमाल घेऊन झोपत जा. रुमाल का? नको सांगू ते पण नाही सांगितलंयस अजून. नको सांगू. रुमाल अरे का? अगं लाळ गळते ग त्याची खूप, त्यामुळे जरा. माझी पण त्याला कारण आहे रसिका त्याला कारण. प्लीज बस शांतपणे, मला सगळ्यांसमोर सांगायला नको. सर मला नाही आवडत ते पिलोवर अशी लाळ गाठते, मला घाण वाटते सर. सगळं ओलं होतं असं ते लाळ. तुम्हाला माहिती सर मला पपीज खूप आवडतात, पण त्या कुत्र्यांची लाळ गळते म्हणून मी घरात पपीज ठेवत नाही सर प्लीज. आई गो, होईल आता तुला सवय होईल. हा तसाच आहे ना. ए काय कुत्रा आहे मी काय सांगते काय लाळेचा तू सगळं. मला रसिका मला काय आहे ना, मला सायनसचा त्रास आहे. रात्री झोपतो तेव्हा नाक ब्लॉक होतं आणि तोंड आपोआप उघडतं. इथून मग ती जराशी लाळ गळते. सर नका सांगू प्लीज, मला कसं तरी होतं. नको ना सांगू सतत. शांत राहा ना, चल ना तू, चल ना. तुझ्या बरोबर 5 वर्ष संसार केलाय ना. छान मस्त चांगलं. त्यामुळे सगळं बाहेर काढायला लावू नकोस मला. गप्पा बस, ओरडू नकोस माझ्यावर इकडे. कसलं बोलते काय काढणार तू? मी आपलं ती चांगली वाटली म्हणून फक्त सांगते तिला, कारण का कसं कंटाळतात ना तुला सगळे लवकर, मग तिने जरा लेट कंटाळावं म्हणून. काय सवयी आहेत ह्यांना? शांत. मला काहीच नाही. सर काहीच प्लीज नाही, मला कळू अरे दे. नाही ना, मला काहीच. चल ना. नाही बर सांगते बर. हे बघ, सकाळी उठल्यावर याला जिऱ्याचं पाणी लागतं. अरे वा, चांगली सवय आहे, जिऱ्याचं पाणी प्यायला चांगली पाहिजे. सवय आहे. नंतर आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा पाला घालायचा. का? स्किनचा प्रॉब्लेम आहे ना त्याला. नाही का? नाही खरूच आहे. चुकून आलं माझ्या तोंडात.
ओघाओघात बोललेलो आहे मी, ओघाओघात बोल. नाश्ता जरा लाईटच द्यायचा, कारण का जड होतं सकाळी सकाळी, मग त्रास होतो परत त्याला. ॲपेटाईट छोटा आहे माझं म्हणून मला हो माहिती आहे. छोटा आहे त्याचा ॲपिटाईट. बरं, ऑफिसला जाताना ना डाव्या पायातला बूट कोणता, उजव्या पायातला बूट कोणता, हे अजूनही कधी कधी सांगावं लागतं म्हणजे. नो नाही मला सर नाही, हे खूप बेसिक आहे. बेसिक आहे. चौथीत मला डिस्लेक्सिया होता हो त्याच्यामुळे मला होता थोडंसं होता. आहे. आणि हो ते महिन्यातनं ना एकदा त्याला एरंडेल देत जा, कॅस्टर ऑइल कॅस्टर ऑइल. का? करपट ढेकर येते सारखी ग, नाही तर मेटाबॉलिझम थोडं कमी असं तरी वाटतं. ते वास घाण असतो त्या कॅस्टर ऑइलचा, पण द्यायचं आपलं गरजेचं आहे ना कसं. मग माझं थोडं अपचनाचा मला होतो त्रास. आणि ना याला बेसनाची अलर्जी आहे हा, तरीही रोज जेवण झाल्यानंतर त्याला एवढा फरसाण खायचंच असतं. मग आवडतं मला फरसाण. आणि मग उठतं हातावर पित्त उठतं, असे गोळे 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 गोळे, ते लंपी झाल्यासारखं वाटतं. ए काय लंपी काय ए जनावर आहे मी, लंपी काय? झाल्यासारखं वाटतं म्हटलं, होतं नाही. हा ते का बबल रॅप आहे कधी कधी कळतच नाही. मला ते थोडंसं फक्त होतं मला. अरे हो, आणि ते सांगायचंच राहिलं, रोज झोपण्याआधी अर्धा तास काशाची वाटी पायावर घासावी लागते, नाही तर सकाळी ताप भरतो. मला नाही जमणार. अगं, असं- मला नाही जमणार सर. मला एक काशाची वाटी बिटी मला नाही माहिती सर. रसिका काशाची ते वाटी कसं करायचं असतं मला नाही. सोपं मला आहे असं. खरंच नाही. नको सर, मला नाही. मला टेन्शन यायला लागलं. बरं झालं तुम्ही सांगितलं सर. मला टेन्शन येतंय आता खूप. ऐक ना रसिका, जरा शांतपणे ऐक ना. अरे ते मला सायनसमुळे होतं ग, येतो ताप पण सगळं. नको ना सांगू, आता केलं होतं प्रपोज, कशाला म्हणायला सांगते. एक मिनिट इकडे जरा बाजूला ये ना. काय काय सांग एक सांगायचंच राहिलं. नको ना, ईशा यार पाया ते आता पडतोय. जोरात सांगू शकत नाही म्हणून, पण ना 6 महिन्यात एकदा बनियन घेऊन देत जा त्याला, आणि दर वाढदिवसाला 6 चड्ड्यांचा सेटही घेऊन देत. अंडर गार्मेंट्स ज्याचे त्याने घ्यावेत, मी का घेऊ? नाही कळत त्याला. अगं खरंच त्याला कळतच नाही. तो तशाच वापरतो भोकं पडेपर्यंत, विरून जाईपर्यंत. आता नाही वापरत मी, आता नाही वापरत मी. आता गेल्या 2 वर्षात मी स्वतःत बदल केलेले आहेत. मी माझ्या बनियान स्वतः आणतो. खरंच आणतोस? हो. दाखव ना बनियन. आज नाही घातली, आज नाही घातली. सर मी घातली नाही म्हणून बाकी माझं सगळं मी करतो. माझं मी आणतो जे काय अंडर गार्मेंट्स आणायचे ते. आता 4 चौघात विचारू शकत नाही, नाहीतर निखरचं पण काय सांग. माझा विश्वास नाही म्हणजे. मी विश्वास नाही म्हणजे घातली आहे मी. हे बघ आहे सर तुम्ही चेक करत होतात. नवी आहे का जुनी चेक करतो. हे तू घालतो मी, माझं नाही सांगायचं. तू माझं नाही सांगायचं उगाच काहीतरी हे करतो आणि ते करतो. तू कसला विश्वास. तू इकडे ये तू आधी. तू इकडे ये रसिका. पाऊलटीस हात लावू नका सर. ऐक ना माझं शांतपणे ऐक. ती बाई खोटं बोलतेय. अरे ती खोटं बोलते. ती बाई मला अंड्यातनं विष देऊन मारण्याचा प्रयत्न करते. ती खोटं नाही बोलणार तर काय करणार. तिला बघू आपलं. ती जळते. नको विश्वास ठेवू. मीच आहे तुझा भागीदार, नाही काय जोडीदार. हा तू हे घे ना माझं प्रपोजल, घे ना माझं. लग्न कर माझी. शांत म्हणून नको. नाही सर, सॉरी, माझं चुकलं. सॉरी, मी तुमच्यावर असं अविश्वास दाखवायला नको होता. तुला पटतं ना मी म्हणतो ते. हो सर, म्हणजे उत्तम. तुमच्यासारखा इतका चांगला माणूस माझ्या समोर असताना एक्झॅक्टली. जी बाई अंडीवाल्या बरोबर पळून जाते तिच्यावर मी का अगं, विश्वास करू? ए बाई, हा तुला वाटेल ते सांगत सुटलाय आणि हे सगळं तुला खरं वाटतंय? हे अंडीवाला सिलेंडरवाला हे सगळं तुला खरं वाटतंय? म्हणजे खरं नाही? नाही, खरं आता सांगेल तुला तो. हा? तिला सांग ना, सतनाम सिंगनी तुला का धुतलं होतं? आपल्याला घर का सोडावं लागलं होतं सांग. पटकन खरं सांग तिला. सर सांग. सतनाम सिंग कोण आहे सर? सांग. गैरसमज झाला होता. मी सांगू? सांग. मी सांगते. सांगा, प्लीज सांगा. आमच्या समोर राहायचा तो. हा बाल्कनीत जाऊन रोज त्याच्या बायकोला दिवस रात्र घाणेरड्या नजरेने बघायचा. नाही एक मिनिट. एक दिवस सकाळी उठून फ्लाइंग किस दिली तिला. का नाही येऊन मारणार तो? नाही बस. आता मी स्वतःला डिफेंड करू शकतो. प्लीज. सतनाम माझा चांगला मित्र होता. त्याची बायको कवलजीत चांगली होती. आणि त्या दिवशी सकाळी माझा मित्र त्याला मी आवाज देत होतो पंजाबी भाषेत, आणि मला आळस आला. आणि नेमकं असं घडलं की पप्पे, तर तिला वाटलं मी पप्पी दिली. नो सर, नाही पटते. नाही. हे कारण देशील? आता हे सुचलं. खरंच सांगते तुला, हा डिवोर्स नंतर मी बघते ह्याला. तू मला वाटतं 3री 5वी असशील. नाही. बाकीच्यांबरोबर टाइमपास करत होता. आता लग्न म्हणतोय म्हणून मला वाटतंय तुझ्या बरोबर सिरियस आहे. पण काय लफडी कमी नाही त्या माणसाची. सर मला वाटलं नव्हतं तुम्ही असे असाल. नको रडू. मी किती विश्वास ठेवला
दिस इज डिस्गस्टिंग सर. मला खूप टेन्शन येते. मला कळत नाही आता मी काय करायला. शांत रडू नकोस. इतका पण वाईट नाहीये. मी- हे बघ मी चांगला आहे, तसा चांगला आहे. बेरेबल आहे. हा, मी चांगला हा, आहे. कंटाळा येईपर्यंत बेरेबल आहे. टेन्शन घेऊ नकोस. येईपर्यंत बेरेबल म्हणजे येतो ना पटकन कंटाळा सगळ्यांना. हे बघ, आणि कसं आहे ना, फक्त ही पथ्य पाळायची आणि फोन सतत चेक करत राहायचा, मग सगळं नीट होतं. नाही फोन चेक फोन का चेक करायचा नाही. अरे, लफडी पटकन कळतात, निस्तरायला सोपं पडतं ना. सर? इतक्या स्त्री लंपट असाल असं वाटलं नव्हतं मला. माझं ठरलंय. काय आय नीड सम टाइम. सर मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. लग्नाचं वगैरे प्लीज थोडे दिवस थांबा. मला थोडा वेळ हवाय सर. असं नको करू, ऐक, रसिका. ऐक, ऐक, ऐक. रसिका, आपलं आता ठरलेलं आहे रसिका. हे बघ, हे बघ, ऐक, तू मला ऐक. होकार दिला होतास तू रसिका. तडकाफडकी असा निर्णय घेऊ नकोस. तसा बेरेबल आहे म्हटलं ना, तुझ्यासाठी गाणी म्हणे, मग? हा कविता वगैरे करे. मला नकोय. मला नाही अगं एवढं. असं कसं? करा ना लग्न. कंटाळा येईपर्यंत छान करेल संसार. ऐक. हॅपी मॅरिड लाईफ. हॅपी मॅरिड लाईफ. तोडलेस तू मॅरेज होण्याआधी तोडलेलं. ऐक ना रसिका, तिचं नको ऐकूस रसिका. बाय. मला वेळ हवाय सर. ऐक रसिका, तुला शांत व्हायची गरज आहे. मी अजिबात स्त्री लंपट नाही. मी आज तागा आहे. तू तोडल्यास कुठल्या दुसऱ्या मुलीला पाहिलेलं नाही. मिस्टर पृथ्वी. जसं. लाज वाटायला पाहिजे सर तुम्हाला. मा- प्रसाद सर, नेमकं काय चुकत असेल माझं?